तर तिकडे रत्नागिरी शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एचपीच्या गॅस एजन्सी बाहेर देखील मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत। नागरिकांनी सकाळपासूनच गॅस एजन्सी बाहेर या रांगा लावलेल्या आहेत। काहींना नियमानुसार सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांनी संताप देखील व्यक्त केलाय। आणि दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। रत्नागिरी शहरातल्या गॅस एजन्सी बाहेर ही जी लाईन आहे ही मागच्या 4-5 दिवसापासून साधारणपणे अशीच कायम दिसते। संख्या वाढते कारण की नियमावलीमध्ये बदल होत आहेत। शांतादुर्गा गॅस एजन्सी आहे रत्नागिरी शहरातली मध्यवर्ती ठिकाणी आणि इथं असलेली गॅस एजन्सी अर्थात सध्याची एकंदरीत परिस्थिती पाहता केंद्र सरकारनं LPG गॅस संदर्भात लागू केलेले निर्बंध पाहता लोकांमध्ये थोडी काळजी देखील वाढलेली आहे आणि त्यामुळं इथं गर्दी दिसते। मला सांगा तुम्ही किती वाजता लाईन लावली तिथं? मी साधारण 6:45 आलो। मी निवळीतून आलो। निवळी 6:45 7:15 किती किलोमीटर आहे? साधारण 20 किलोमीटर माझं घर आहे इथून आणि 7:15 मध्ये लाईनमध्ये उभा राहिलो। माझ्यापुढे 30 ते 35 जण लोक आहेत। ओके, आता आत्ताच नंबर लागला आहे। कधीपासून उभे आहात? झाले 2 तास झाले। 2 तास झाले। काय गॅस सिलेंडर संपलाय म्हणून का युद्धाच्या भीतीमुळे उभे आहात? नाही गॅस सिलेंडर संपलाय म्हणून। काय गॅस सिलेंडर येत नाही? अजून आलाच नाही। 8 दिवस झाले। काय करायचं? हां, चुली पेटू? काय करायचं? काय चुली पेटवायचं काय? हा, हे सरकारला समजत नाही। हा, काहीतरी नियोजन करा ना। ते होमगार्ड देखील तैनात करण्यात आलेले आहेत। काल काही पोलीस देखील यांच्या जोडीला होते। साधारणपणे रत्नागिरी शहरातले किंवा सिलेंडरसाठी उसळणारी एकंदरीत गर्दी पाहता खबरदारीचा उपाय म्हणून हा घेण्यात आलेला आहे। अगदी सकाळपासून अशा पद्धतीने घरातले रिकामे सिलेंडर्स घेऊन इथं लोक या LPG गॅससाठी सध्या गर्दी करताना दिसून येतात। नाराजी मात्र आहे कारण की नियम अगदी मिनिटाला क्षणाक्षणाला बदलत आहेत आणि त्या संदर्भातली नाराजी इथल्या या नागरिकांमधून आपल्याला दिसून येते। अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।